संकल्पना विचार BA भाग 3 ला मराठी साहित्य या विषयासाठी 6व्या सेमिस्टरला संकल्पना विचार हे पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं आहे। आणि मित्रांनो 6व्या सेमिस्टरला 5 प्रकरण आपल्याला अभ्यासायची आहे। त्यापैकी तिसरं प्रकरण म्हणजे एकूण 8वं प्रकरण हे आहे चरित्र, आत्मचरित्र आणि आत्मकथन, संकल्पना आणि स्वरूप। मित्रांनो या संकल्पना विचार या पुस्तकामध्ये तुम्हाला BA लेवलवर मराठी साहित्याचे जे काही वाङ्मय प्रकार आहे की जे काही प्रकार आहे त्या प्रकारांची तोलओळख व्हावी, त्यांच्या व्याख्यासहित त्याचं स्वरूप समजावं यासाठी हा सगळ्या लेखकाचा खटाटोप आहे। मित्रांनो आज आपण पाहूया चरित्र, आत्मचरित्र आणि आत्मकथन यामधला भेद, फरक आणि त्याचं संकल्पना आणि स्वरूप। मित्रांनो आज तुर्तास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की चरित्र म्हणजे काय। मित्रांनो चरित्र, आपल्याला चरित्र हा शब्द काही नवीन नाही आहे। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, कोणीतरी म्हटलेलं आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा। म्हणजेच चरित्रामध्ये काय होतं की थोर महात्मे होऊन गेले, म्हणजे चरित्र कोणाचं लिहिलं जातं, होऊन गेले, म्हणजेच जे इतिहासामध्ये झालेले आहे, जे आता वर्तमानामध्ये नाही आहे पण इतिहासामध्ये होऊन गेलेले आहे आणि आपण त्यांच्यासारखं व्हायचं म्हणजे निश्चितच ते मोठे आहे। अशा मोठ्या माणसांसंदर्भात, अशा कर्तृत्ववान माणसांसंदर्भात जी काही त्यांची माहिती असते, जी काही त्यांचा एकूण जीवनक्रम असतो, तो जीवनक्रम म्हणजे चरित्र असं आपल्याला साधारणतः ठोबळमानानं असं म्हणता येते। मित्रांनो चरित्र हे काही आपल्यासाठी नवीन नाही आहे। खरं म्हणजे मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ, गद्य चरित्र ग्रंथ म्हणून आपण लीळा चरित्राचं नाव घेतो, जे की 12व्या शतकामध्ये या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे। माईम भट्टाने या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। एक लक्षात ठेवा मित्रांनो की चरित्र कोणाचं लिहिलं जातं। आपली आजी होती, आपल्या आजीचं कोणी चरित्र लिहित नाही, आपलंही कोणी लिहिल की नाही माहित नाही। खरं म्हणजे चरित्र हे दुसऱ्याने लिहायचं असतं आणि आत्मचरित्र हे स्वतःच लिहायचं असतं। स्वतःने स्वतःबद्दलची माहिती लिहिणं म्हणजे आत्म म्हणजे स्वतःबद्दलची माहिती लिहिणं म्हणजे आत्मचरित्र आणि दुसऱ्याबद्दलची माहिती लिहिणं म्हणजे ती चरित्र। मित्रांनो आता आपण असं म्हटलेलं आहे की आपल्या आजीचं कोणी चरित्र लिहिलेलं नाही आहे। का नाही लिहिलं? कारण आजीचं चरित्र लिहावं अशी आजी काही मोठी नव्हती आणि तिच्या जीवनातून काहीतरी लोकांनी बोध घ्यावा, प्रेरणा घ्यावी, समाजाला काहीतरी दिशा मिळेल असं काही तिचं कर्तृत्व नव्हतं आणि म्हणून आपल्या आजीचं चरित्र कोणी लिहिलेलं नाही आहे। मात्र चरित्र लिहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, चरित्र लिहिलं आहे तथागत भगवान बुद्धाचं, चरित्र लिहिलं आहे जैन महावीरांचं, चरित्र लिहिलं आहे महात्मा गांधींचं, मोतीलाल नेहरूंचं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं, लोकमान्य टिळकांचं, विदा सावरकरांचं, असे अनेक महापुरुष आपल्याला सांगता येईल। आपण महापुरुष का म्हटलं तर चरित्र हे महापुरुषाचंच लिहिलं जातं आणि म्हणून मग 12व्या शतकामध्ये मराठीतील पहिलं गद्य चरित्र म्हणून आपण लीळा चरित्राचा सन्मान करतो। चक्रधरांवर हे चरित्र लिहिलं गेलं आहे। मित्रांनो मराठीमधलं जरी 12व्या शतकामधलं पहिलं गद्य चरित्र असलं लीळा चरित्र, तरी त्याच्याही आधी आपल्याला संस्कृत मधले काही चरित्र आपल्याला दिसतात। संस्कृत मध्ये कोणी चरित्र लिहिलं तर मग लक्षात येते आपल्याला की अश्वघोषांचं अत्यंत प्रसिद्ध असं चरित्र म्हणजे बुद्धघोष, बुद्ध चरित्र हे अश्वघोषाने लिहिलेलं आहे। त्यानंतर मग बाण्ण भट्टाचं हर्षचरित्र आपल्याला लक्षात आहे। त्यानंतर आपल्याला दिसते की हर्षाचं नैषद चरित्र किंवा हेमचंद्राचं कुमारपाल चरित्र हे आपल्याला संस्कृत मधले चरित्र आपल्याला दिसते आहे। म्हणजेच आपल्याकडे चरित्र लिहिणाऱ्यांची एक पूर्व परंपरा आहे, जे की पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं की स्वकथनांची पूर्व परंपरा नाही आहे पण चरित्रांची पूर्व परंपरा आहे। आणि मग आपल्याला संस्कृत चरित्रकारांचे आपल्याला हे चरित्र दिसते आहे। मित्रांनो त्यानंतर पौराणिक काही ऐतिहासिक सुद्धा चरित्र लिहिले गेले आहे। पौराणिक जे काही मोठी माणसं आपल्याला निर्माण झालेली आहे किंवा दिसते आहे त्याही माणसाचं चरित्र झालेलं आहे। त्यामध्ये लोलिंब राजाने
एक हरिविलास नावाचं चरित्र लिहिलं. रामचंद्र कवीचं गोपाळ लीला चरित्र आहे. त्यानंतर क्षेमेंद्र कवीचं भारत मंजिरी किंवा रामायण मंजिरी. त्यानंतर मग कविराजाचं राघव पांडिय चरित्र किंवा राघव नवधीय चरित्र. त्यानंतर आपल्याला दिसते की श्रीधर कवीचं कोणतं चरित्र आहे तर कथा कौतुक त्यांनी चरित्र लिहिलं. आणि कल्हणने राजतरंगिणी हा नावाचा ग्रंथ आपल्या सर्वांना माहित आहे. हे सुद्धा आपल्याला ऐतिहासिक आणि पौराणिक अशा पद्धतीचे चरित्र नायकांचे चरित्र ग्रंथ दिसते. एकूणच काय तर एकूणच आपल्याला चरित्रांची एक पूर्व परंपरा आहे. प्राचीन काळापासून चरित्र हा प्रकार लिहिला जातो असं आपल्याला लक्षात येतं. पाली भाषेमध्ये सुद्धा काही चरित्र लिहिलेले आहे. पाली भाषेमध्ये आपल्याला दिसते की बुद्धवंश हा बुद्धवंश असेल किंवा चर्या पिटक असेल किंवा अवदान असेल हे पाली भाषेमध्ये सुद्धा चरित्र लिहिलेले आहे. पुढे जाऊन आपल्याला जैन धर्मातील त्रिषट शलाका हे चरित्र दिसते किंवा मग 63 जैन मुनींचे चरित्र लिहिलेले आहे. हे पाली भाषेमध्ये किंवा जैन धर्मामध्ये सुद्धा चरित्र लिहिलेले आहे. म्हणजे ही परंपरा आपल्याला लक्षात येते की चरित्राची ही परंपरा आहे. माईम भट्टांनी तर आपल्याला लीळा चरित्र दिसते किंवा मग पुढे जाऊन मित्रांनो जेव्हा आपण या संतांचा आढावा घेतो तेव्हा तीर्थावळीचे अभंग हे संत नामदेवांनी चरित्र लिहिलेले आहे. खरं म्हणजे संत नामदेवांच्या अभंगामधलं हे चरित्र एकमेव चरित्र असं आहे की जे असं सलग सारखं दिसते आहे. अनेक संतांच्या अभंगांमध्ये काही लोकांच्या काही चरित्राचा भाग आलेला आहे. म्हणजे संत तुकाराम ते आपल्याला उभे कसे दिसतात, संत तुकाराम यांची माहिती कशी मिळते तर त्यांच्याच अभंगातून मिळते. ते आपण आत्मचरित्रामध्ये टाकू. पण दुसऱ्याबद्दलचं चरित्र हे संत नामदेवांच्या अभंगामध्ये दिसते, तीर्थावळीचे अभंग. मित्रांनो आता हे झालं आपल्याला चरित्र म्हणजे काय किंवा चरित्र कोणी केव्हा लिहिले. मग असं लक्षात येतं की चरित्राची आपल्याकडे एक पूर्व परंपरा आहे. चरित्राचाही इतिहास आहे. मग मराठीमध्ये लिहिले असेल, संस्कृतमध्ये लिहिले असेल, पालीमध्ये लिहिले असेल, जैनांनी लिहिले असेल. पण चरित्र या वाङ्मय प्रकाराचा एक खूप मोठा प्राचीन काळापासून येणारा इतिहास आपल्याला माहित आहे. आता आपण पाहूया की नेमकं चरित्र म्हणजे काय, चरित्रामध्ये काय असते. मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की चरित्र म्हणजे काय तर एखाद्या थोर महापुरुषासंदर्भात, एखाद्या थोर माणसासंदर्भात दुसऱ्याने लिहिलेलं त्याची माहिती, दुसऱ्याने त्या थोर माणसासंदर्भात लिहिलेली माहिती, इत्थंभूत माहिती, ऐतिहासिक स्वरूपाची माहिती म्हणजे चरित्र. एक लक्षात की दुसऱ्या संदर्भात लिहिलेली माहिती म्हणजे ते चरित्र होतं. आता या चरित्राची व्याख्या पाहूया. मित्रांनो य.रा. दाते यांनी चरित्रामध्ये काय असतं, कोणासंदर्भात चरित्र लिहिलं जातं हे व्याख्येच्या स्वरूपात इथे म्हटलेलं आहे. ते असं म्हणतात की चरित्र म्हणजे आचरण, कृत्ये, क्रिया, वर्तन, अवस्था, स्थिती, देवांचे वीरांचे पराक्रम, महाकृत्ये, मर्दुमकीची कामे, इतिहास, गोष्ट, कथा, विशिष्ट व्यक्तीच्या आयुष्यक्रम वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे चरित्र. मित्रांनो चरित्र कोणाचे लिहिले जाते मग देवादिकांचे. देवादिक म्हणजे ते पौराणिक असतील कदाचित, तर पौराणिकांचे किंवा महापुरुषांचे. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे जे महापुरुष झालेले आहेत, ज्या महापुरुषांच्या कार्यातून समाजाला एक उचित दिशा मिळते, समाजाने ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असे प्रेरणादायी जे कर्तृत्व आहे, व्यक्तित्व आहे, त्या व्यक्तित्वांचं चरित्र लिहिलं जातं. आणि मग त्यांच्या जीवनातील ज्या घटना आहे त्या घटनांचा प्रामुख्याने त्यामध्ये अंतर्भाव असतो. ज्या घटनांपासून समाजाला एक नवी दिशा मिळेल अशा पद्धतीने य.रा. दाते यांनी सांगितलेलं आहे की वीरांचे पराक्रम असेल किंवा महाकृत्य असेल किंवा मर्दुमकीची कामे असेल, भीमाने काय काय केलं हे अशा संदर्भातलं मर्दुमकीचे काम दुसऱ्यांना प्रेरणादायी ठरेल अशा माणसांचं चरित्र म्हणजे चरित्र हा प्रकार होतो. मित्रांनो त्यानंतर आपल्याला जॉन ड्रायडन यांनी एक सुंदर आणि छोटीशी पण फार अशी चांगली व्याख्या केलेली आहे.
ते म्हणतात की विशिष्ट व्यक्ती जीवनाचा इतिहास म्हणजे चरित्र. विशिष्ट कोणत्याही व्यक्तीचा नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं की आपल्या आजीचं कधी चरित्र लिहिलं का? नाही, कारण आपली आजी ही काही विशिष्ट नव्हती. एखाद्याच विशिष्ट, विशिष्ट म्हणजे कोण? विशिष्ट म्हणजे ज्याने विशेष कार्य केलेले आहे, ज्याने विशेष कार्य केलेले आहे, त्या विशेष कार्याचा समाज मनावर परिणाम पडतो आहे, प्रभाव पडतो आहे, त्यातून प्रेरणा मिळते आहे, त्यातून दिशा मिळते आहे, असे विशेष कार्य करणाऱ्या माणसाचं चरित्र लिहिलं जातं. आणि म्हणून विशिष्ट माणसाच्या कार्याचा इतिहास म्हणजे चरित्र, असं ड्रॉयडन यांनी छानशी अशी सुंदर व्याख्या केलेली आहे. किंवा असंही आपल्याला म्हणता येतं की एका कर्तृत्ववान व्यक्तीचे जीवन, विचार आणि कार्य यांचा सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणाचा संदर्भाने घेतलेला अभ्यास, केलेला अभ्यास म्हणजे चरित्र असे म्हणते. अभ्यास असंही म्हटलेलं आहे ते. आता अभ्यास म्हणजे एखाद्या कर्तृत्ववान माणसाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक अंगाने केलेला अभ्यास म्हणजे चरित्र असंही म्हणता येतं. आता इथे अभ्यास असं म्हटलेलं आहे मित्रांनो, तर चरित्र म्हणजे काय? असं त्याचा जन्म झाला आणि मग त्याचा जीवनक्रम देणे आणि हे निवड अशा पद्धतीचं नाही. तर त्याने त्या काळामध्ये जे कार्य केलेलं आहे, त्या काळामध्ये ते कार्य कसं उचित होतं, कसं वेगळं होतं, कसं महत्वाचं होतं, हाही त्या कार्याच्या, त्या काळाच्या संदर्भामध्ये आपण धांडोळ्या घेणे, त्याचा चिकित्सक अभ्यास करणे आणि मग त्या व्यक्तीच्या संदर्भात तशा पद्धतीने विधान करणे, याला चरित्र असं म्हटलं जाते. चरित्र म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या जीवनातील नामावली नाही, इसवी नाही, केवळ त्या जीवनातील गोष्टींचा क्रमवार घटना नाही, तर त्या घटनेमागील अन्वयार्थ, त्या घटनेमागील अर्थ, त्या घटनेचा समाजावर पडणारा प्रभाव आणि त्या घटनेचं, त्या प्रसंगाचं, त्या माणसाचं त्या काळामध्ये केलेलं त्यांनी मोठे कार्य, या सगळ्या गोष्टींचा चिकित्सक अभ्यास आणि रेखांकन म्हणजे चरित्र असंही आपल्याला चरित्र संदर्भात म्हणता येतं. आता मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं की चरित्र आणि इतिहास याच्यामध्ये काय फरक आहे? चरित्र म्हणजे इतिहास का? जसं आपण म्हणतोय की महात्मा गांधींचं चरित्र, मग महात्मा गांधींचा जन्म, त्यांच्या आईचं नाव, वडिलांचं नाव आणि मग त्यांचं शिक्षण, दक्षिण आफ्रिका तिथे केलेला त्यांनी संघर्ष, भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध पुकारलेला लढा, संघर्ष, आंदोलन, उपोषण आणि ह्या सगळ्या महात्मा गांधींचा प्रवास, तर मग मरणापर्यंतचा प्रवास, हा सगळा प्रवास म्हणजे चरित्र. मग हे प्रवास म्हणजे इतिहास का? हा चरित्र म्हणजे इतिहास नाही मित्रांनो. इतिहास हा वेगळा प्रकार आहे. हा, इतिहासासोबत चरित्राचं थोडं साम्य आहे, कारण चरित्रकार हा वर्तमान काळातही असतो आणि बऱ्याचदा भूतकाळातला तो व्यक्ती असतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहित असताना धनंजय कीर म्हणा किंवा खैरमोडे म्हणा, खैरमोडे हेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन होते आणि खैरमोडेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र बाबासाहेबांच्या हयातीत लिहिलेलं आहे. म्हणजे काही भाग तर खैरमोडेंनी बाबासाहेबांना ते दाखवलेलं आहे. म्हणजे चरित्रकार हा जिवंतही असतो आणि बऱ्याचदा तो ऐतिहासिक पुरुष असतो आणि म्हणून त्याच्या घटना ह्या इतिहासामध्ये जमा झालेल्या असतात. पण इतिहासामध्ये ज्या पद्धतीने लिहिल्या जातं, वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिल्या जाते इतिहासामध्ये, ती वस्तुनिष्ठ पद्धता इथे राहत नाही. चरित्रामध्ये व्यक्तिनिष्ठता असते. तो व्यक्ती महत्वाचा असतो. तो व्यक्ती असा का बोलतो, व्यक्तीने असा का विचार केला, याचाही विचार त्या व्यक्तीच्या पिंडानुसार होत असतो. आणि म्हणून मग चरित्र जे आहे, चरित्र हे व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे भावपूर्ण लेखन असते. भावना, त्या चरित्र नायकाचं लेखन करत असताना त्याच्यावर अतीव श्रद्धा असते, निष्ठा असते आणि भावना गुंतलेल्या असतात. त्या भावपूर्ण लेखन म्हणजे चरित्र. आणि मित्रांनो, इतिहास म्हणजे काय? वस्तुनिष्ठ स्वरूपाचे शास्त्रीय लेखन म्हणजे इतिहास. वस्तुनिष्ठ म्हणजे एखादी ती वस्तू दिसते जशी आहे तशी व्यक्त करणे. शास्त्रीय लेखन, शास्त्रामध्ये काय होतं? शास्त्रामध्ये आगाऊपणा चालत नाही. आगाऊपणा म्हणजे काय? तर शास्त्रामध्ये जे आहे तेच 2+2
म्हणजे 4, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, अशा पद्धतीचं शास्त्रामध्ये तुमची भावनेला किंमत राहत नाही, तुमच्या निष्ठेला तुमच्या श्रद्धेला किंमत राहत नाही. तर इतिहासामध्ये शास्त्रीय पद्धतीने ती गोष्ट मांडावी लागते. मग पण चरित्रामध्ये मात्र वस्तुनिष्ठ पद्धतीने ती व्यक्ती कशी भावली त्याचं वर्णन असते. दुसरं मित्रांनो, हा मुद्दा स्पष्ट करत असताना ती व्यक्ती कशी भावली हे जरी लिहायचं असलं तरी चरित्र सुद्धा तटस्थ पद्धतीने लिहावं लागतं. याला शास्त्रीय पद्धत म्हणता येणार नाही, पण शास्त्रामधली जी तटस्थता पाहिजे ती तटस्थता चरित्र लेखकामध्ये पाहिजे. आणि म्हणून मग इतिहास हा जसा आधीच्या काळाचा ऐतिहासिक दस्तऐवज होतो तसा चरित्र हा दस्तऐवज होऊ शकत नाही. पण दस्तऐवज जरी झाला नाही, ऐतिहासिक दस्तऐवज जरी झाला नाही, तरी इतिहासाचे काही संदर्भ आपल्याला त्या चरित्र लेखकाच्या त्या वर्तनामध्ये, त्यांच्या त्या काळामध्ये शोधता येते. जसं की लीळाचरित्र हे जे चरित्र आहे, हे चरित्र चक्रधर स्वामींचं जरी चरित्र असलं तरीही त्या काळामध्ये समाज कसा होता, त्या काळामध्ये समाजातील धार्मिक स्थिती कशी होती, राजकीय स्थिती कशी होती हे समजण्यासाठी, हा इतिहास जाणून घेण्यासाठी तो ग्रंथ आपल्याला बरंच सहकार्य करतो, मदत करतो. आणि म्हणून चरित्र हा इतिहास जरी नसला तरी इतिहासाजवळ जाणारा भाग आहे, पण पूर्णतः इतिहास नाही, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. दुसऱ्या मित्रांनो, चरित्र लेखन आणि इतिहास याचा मुद्दा सविस्तर आपण सांगितलेला आहे. आता पाहूया की चरित्रनायक आणि चरित्रकार हे अत्यंत महत्वाचे आहे. हे 2 लोक आहेत, एक चरित्रकार आणि दुसरा चरित्र लिहिणारा. म्हणजेच एक ज्याच्यावर आपण चरित्र लिहितो आहे, ज्याचं चरित्र लिहितोय तो नायक, आणि चरित्र लिहिणारा चरित्रकार, असे 2 माणसं आहेत. मित्रांनो, तो आपला आजोबा आहे, तो आपला जवळचा आहे म्हणून त्याचं चरित्र लिहायचं, त्या निष्ठेने त्या श्रद्धेने चरित्र लिहायचं असं होत नाही. तो जो चरित्र नायक आहे हा निश्चितच मोठा असतो. त्याचे वर्तन, त्याचं कर्तृत्व हे समाजाला दिशा देणारं असतं, आणि म्हणून मग ते कर्तृत्व लोकांसमोर आलं पाहिजे, तो व्यक्ती प्रकाशात आला पाहिजे, या भावनेने चरित्रकार तो चरित्र लिहित असतो. दुसरं असं की तो कितीही जवळचा असो, कितीही त्याच्यावर श्रद्धा असली तरीही मात्र या चरित्रकाराने तटस्थ पद्धतीने ते चरित्र लिहिलं पाहिजे. आता तटस्थ पद्धतीने कसं, तर मग तो आपला आहे म्हणून चांगले चांगले प्रसंग टाकायचे, चांगलं चांगलं लिहायचं, एखाद्या लहानशा माणसाला खूप मोठं करायचं असं नाही. तर जे आहे कदाचित त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एखादी वाईट कृती केली असेल, ती सुद्धा कृती चरित्रामध्ये आली पाहिजे, ती कृती डावलायची नाही. अशा पद्धतीने तटस्थ पद्धतीने चरित्रकार त्या चरित्र नायकाचं चरित्र लिहित असतो. ही तटस्थता त्या चरित्रकारामध्ये असली पाहिजे, अन्यथा ते एखाद्या माणसाचं फक्त गौरवपर वर्णन होईल, एखाद्या सर्वसामान्य माणसालाही फार मोठं देवत्व पदाला पोहोचवणं होईल, आणि त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यामुळे खोटा इतिहास म्हणा किंवा खोटं वर्तन समाजासमोर आणलं जाईल, हे चुकीचं होईल. म्हणून चरित्रकाराने चरित्र हे अत्यंत तटस्थ पद्धतीने लिहिलं पाहिजे. तिसरं मित्रांनो, की चरित्रलेखन आणि सत्यकथन हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण असा कोणताही माणूस नाही आहे की ज्याच्या जीवनामध्ये चांगलेच प्रसंग आले, आणि असा कोणताही माणूस नाही आहे की ज्याच्या जीवनामध्ये वाईटच प्रसंग आले. माणसाचं आयुष्य म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींचा एक रसायन असतं. चांगले वाईट अनुभव, दोन्ही अनुभव येतात, आणि म्हणून मग चरित्रकाराने चरित्र नायकाचे चांगले अनुभव ज्या पद्धतीने लिहिले त्याच पद्धतीने वाईट अनुभव सुद्धा लिहिले पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आत्मचरित्राकडे वळू, त्या आत्मचरित्रामध्ये महात्मा फुलेंच्या आत्मचरित्रामध्ये ते लिहितात की जेव्हा त्यांचे वडील मृत्यूशय्यावर पडलेले होते, अशाही वेळेस महात्मा गांधी कुठेतरी काम वासनेमध्ये गुंतलेले होते, हाही भाग ते नमूद करतात. म्हणजेच जी अनुभवासोबत जी प्रामाणिकता पाहिजे, ती प्रामाणिकता ज्या पद्धतीने आत्मचरित्रकारामध्ये पाहिजे त्याच पद्धतीने चरित्रकारामध्ये सुद्धा पाहिजे.
चरित्रकाराने चरित्र नायकाचं जे काही सत्यकथन आहे ते सत्यकथन प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. मित्रांनो, तो आपला आहे तो परका आहे असा भेद चरित्रकाराने करू नये. तर जी गोष्ट सत्य आहे ती गोष्ट त्याने आणली पाहिजे, लिहिली पाहिजे.